कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी. मुख्यमंत्री फडणवीसांवर देखील हल्ला करणार असल्याचा धमकीमध्ये उल्लेख. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी. सावंत थोड्याच दिवसांचे पाहुणे घरी जाऊन मारू. सोशल मीडियावर केशव वैद्य नामक व्यक्तीच्या अकाउंटवरून धमकीचा मेसेज. राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार. सरकारचा मेटा कंपनीशी करार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी. पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सअॅपवर मेसेज. गुन्हा दाखल करत वरळी पोलिसांकडून तपासाला सुरुवात. संवेदनशील प्रकरणामध्ये काळजीपूर्वक बोला. मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. तर योगेश कदमांचं बोलणं वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं. फडणवीसांची प्रतिक्रिया. पुणे अत्याचार प्रकरणात लवकरच घटनेचा पर्दाफाश होईल. संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून समजावून घेतला. आरोपी गाडीला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे 70 तासानंतर अटकेत. गाडे सध्या पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. आरोपीची व्हीसीद्वारे सुनावणी घेण्याची पोलिसांची कोर्टाकडे विनंती. आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न. प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अभितेश कुमार यांची माहिती. अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे. आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींची ओळख करायचा. याआधी सुद्धा आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न. आरोपीची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सर्व समोर येईल. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर पालकमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. रामदास कदमांचा हल्लाबोल. गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच. पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण. स्वारगेटमधील घटना शांततेत घडली. योगेश कदमांनी केलं होतं वक्तव्य. योगेश कदम यांच्याशी त्यांच्या वक्तव्याबाबत सविस्तर चर्चा करणार. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. योगेश कदम यांना बोलताना लाज वाटली पाहिजे. पुणे अत्याचार प्रकरणावरील कदमांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले. कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर ठाकरेंची टीका. तर बाळासाहेबांची शिवसेना आणि विचारांसोबत ज्यांनी बेईमानी केली त्यांचं पाप धुण्यासाठी प्रयागराजला गेलो. शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर. अनधिकृत बांधकामाच्या विरोधात सरकार आक्रमक. अनधिकृत बांधकाम तात्काळ शोधून पाडा. राज्यातील सर्व पालिकांना सरकारचे आदेश. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.